आज कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर याचा आज वर्धापन दिवस आहे। 129 वर्ष वर्धापन दिवस आहे आणि आज या वर्धापन दिवसाचं पूर्ण धार्मिक कार्य आहे। सकाळी लहूरुद्र झाला आहे, जे दुपारची मुख्य आरती आहे होती महाराजांची, ही पुण्याचे प्रथम नागरिक आणि महापौर मंजुषाताई यांच्या हस्ते झाली आणि संध्याकाळची जी 7:15ची जी मुख्य आरती असते पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब आणि त्यांच्या फॅमिलीच्या हस्ते ती होणार आहे। आणि आज पूर्ण धार्मिक कार्यक्रम आहे आणि नुकतेच 9 तारखेला पुणे शहरात पालखीचं आगमन होतोय, तर 10 तारखेला मंदिराच्या वतीने जे वारकरी पुण्या शहरात येतील त्यांच्यासाठी आणि त्याची आपली लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त भवन आहे तिकडे आपण हाईट चेकअप कॅम्प, फिजिओथेरपी आणि आयुर्वेदिक उपचाराचे कॅम्प असं ह्या वारकरी मंडळासाठी होणार। शहर अध्यक्ष पदावरती निवड झाली, विश्वस्तपासून आता नेट अध्यक्ष झाला, कसं वाटतंय आणि पुढं काय काय अजून पुणेकरांना बघायला मिळेल मंदिराच्या माध्यमातून? नाही, आता तसं आहे की विश्वस्त मंडळ आमचं सगळे आहे, 9 जण आम्ही आहे। विश्वस्तची नियुक्ती झाली, त्याच्यानंतर आज अध्यक्ष मी झालो आणि हे पहिलाच कार्यक्रम अध्यक्ष झाली आहे। हे आज वर्धापन दिवसाचं आहे। 19 जुलैपासून 29 जुलैपर्यंत हे गुरुपौर्णिमाचे कार्यक्रम असणार आहेत, जी मोठा असते आमच्याकडे। त्याची वेगळी आम्ही सूचना आणि हे सगळं जाहीर करून आणि मग डिसेंबर महिन्यात दत्त जयंती असते, जी सर्वात मोठी असणार आहे। आणि मला वाटतं की आम्ही सगळे फक्त व्यवस्थेचे भाग आहेत, हे करणारे तेच आहेत आणि त्यांची सेवा करणं हेच आमचं काम आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पाऊस अजिबात पडत नव्हता, आता पडतोय तर खूप जास्त पाऊस पडतोय, लोकांनी खूप जास्त गैर होते। तुम्ही देवाकडे काही मागितलं आहे? नाही, मी एवढंच मागेल की आधी पाऊसच नव्हता, सगळ्यांनी मागणी केली की पाऊस पडावा, पण जेवढी आपल्याला गरज आहे पावसाची तेवढीच पाऊस पडावी आणि कुठलंही आपत्कालीन घटना किंवा गोष्ट घडायला नाही पाहिजे, हेच मी देवाची